अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आता हा अपघात कशामुळे झाला हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। त्यात आता बोईंग कंपनीच्या विमानावर संशय व्यक्त केला जातोय। बोईंग कंपनीच्या विमानांशी संबंधित अपघातांची एक मोठी यादी आहे। अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं विमान देखील बोईंगचंच होतं। यापूर्वी दक्षिण कोरिया आणि लिथुआनियामध्येही बोईंग विमानं ही कोसळली आहेत। त्यामुळे आता खरंच जगात सर्वात सुरक्षित विमान असल्याचा दावा करणाऱ्या बोईंगचं विमान सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित होतोय। बोईंग विमानांनी आतापर्यंत जगभरात सुमारे 6000 अपघात झाली आहेत। विमानांमध्ये अनेक त्रुटी बोईंगच्या माजी व्यवस्थापकाचा हा दावा आहे। ऑक्टोबर 2018 इंडोनेशियामध्ये टेक ऑफ नंतर काही मिनिटातच बोईंग 737 समुद्रात कोसळलं। मार्च 2019 मध्ये इथिओपियामध्ये टेक ऑफ नंतर काही मिनिटातच बोईंग 737 कोसळलं। त्यासोबत दोन्ही अपघातात विमानाच्या उड्डाण नियंत्रण प्रणालीतील बिघाडामुळे हे पडलंय अशी देखील माहिती आहे।